तर मराठी भाषा शिकण्यासाठी वेळ देऊनही न शिकणाऱ्या मुजोड रिक्षा चालकांवर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे। अशात काही रिक्षा चालक हे मराठीचे धडे घेत आहेत। ठाण्यातील या रिक्षा चालकांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। धडे जे मराठीचे घेतले ते किती दिवस झाले मराठीचे धडे घेत आहे? 3-4 वर्ष नाही, तुम्ही मराठी कधीपासून शिकू लागलात आता? 2 हफ्ते हो गए। 2 हफ्ते झाले। तर आता मग अशी तक्रार होती की प्रवासी मराठी बोलत नाहीत। प्रवासी तुम्ही शिकलात मराठी? असंच बोलतोय मराठी मराठी पब्लिक नाही बोलत। काय काका तुम्हाला गाडी खाली आहे? हो खाली आहे। पण तुम्हाला येतं मराठी आता? हां मला मराठी येते, आम्ही मराठी बोलू शकतो। हां मला 35 वर्ष झाली मुंबईला राहायला, आम्ही मराठी नीट बोलतो। मला येते आजपर्यंत नाही आलोय, 40 वर्ष झाले इथे सर राहून। मराठी नाही बोलणार तर कोणी बोलणार? पण काही चालक असे ते म्हणतात की आम्ही मराठी शिकणार नाही, आम्ही हिंदीच बोलणार। आणि ती गोष्ट काय वेगळी आहे, ती आपल्या काय गलत माणसं आहे हो। ते आम्ही इथंच राहतो, आम्ही इथं स्पोर्ट भरासाठी राहतोय, तर मराठी बोललंच पाहिजे। बोलायला काय हरकत नाही आहे, ते काय हरकत काय आहे? हरकत नाही। तर तुम्हाला किती दिवस लागले मराठी शिकायला? मग मला काही नाही, मी 30 वर्ष झालं मला, मी आहे कंटिन्यू इथं आणि मराठी बोलतो मी। काय म्हणजे सगळे येते, तुम्ही काय विचार तुम्ही विचारा, मी सांगणार। बरं, ठाण्यामध्ये जायचंय मला रिक्षा घेऊन, इथं नाव सांगणार का? असं मी तुम्हाला घेऊन जाणार? नौपाड्याला जायचं, किती रुपये होणार? अरे 9 26 रुपये होतील इकडनं। बरं, मराठी शिकायला काय अडचणी वगैरे झाल्या का? अरे हे आपलं कर्म आहे, कर्मामध्ये शिकलं तर काय होतं? शिकलं मराठी तुम्ही? एकदम परफेक्ट शिकला साहेब, परफेक्ट शिकला किती वेळ लागला मराठी शिकायला? साहेब। मध्ये 4 तास, 4 तासामध्ये संपूर्ण मराठी शिकलाय। आम्ही साहेबांचे धन्यवाद मानतो, त्यांच्यामुळे आम्ही मराठी शिकलोय। कोणाच्या? सरनाईक साहेबांच्या, शिंदे साहेबांच्या, त्यांना सल्यूट करतो आम्ही। कॅमेरामॅन अनुप सह, मी सुरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई।